कसं आहे, त्यांनी ज्या टीका केलेल्या आहेत, मुळात खड्ड्यांवरती आपली जी महासभा झाली त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की सगळंच लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी जे काही प्रशासन असेल, MNGL असेल आणि अधिकारी असतील यांच्यावरती सगळाच जो काही राग होता, जो काही त्रागा होता, नागरिकांचा होता, तो व्यक्त झालेला आहे. आणि यानंतर आपण बघितलेलं असेल की सगळ्यांना नोटिसा देण्यात आला. आपण MNGLचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील MNGLला पाठवून तिथे सस्पेन्शन ऑर्डर करायला सांगितले की असे नाकर्ते अधिकारी मुळात आम्हाला इथे नको आहे अशा एजन्सींचे, आणि त्यांना एक अल्टिमेटम आपण सर्व केलं. याच पार्श्वभूमीवर आपण बघाल की गेल्या 2-3 दिवसापासून प्रशासन अतिशय तातडीने सगळ्या व्यवस्थेवरती काम करतं आहे. मग ते कुठेही असलं तर तिथे स्वतः जाऊन 2-3 वाजेपर्यंत तुम्ही बघा 24 आवर्स आपलं काम चालू आहे. आणि आता खरं असं वाटतं आहे की सगळेजण उतरून कामाला लागलेले आहेत. हे बरोबर आहे की आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनी बघितलं आणि 4 तासाचा दौरा होता. तो आटोपशीर घेतला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते गेले. आम्हाला तर असं अपेक्षित होतं की ते आम्ही सर्व इथे होतो, आम्हालाही त्यांचं आदरातिथ्य करू दिलं असतं. महापौर आहे, उपमहापौर आहे आणि अधिकारी देखील इथे उपस्थित होते. पण अशी काही चर्चा न करताच ते फक्त स्वतःच्या नगरसेवकांना भेटलेत आणि इथून त्यांनी प्रस्थान केलं आहे. मला असं वाटतं की येत्या काळात आम्हीच त्यांची भेट घ्यायला जाऊ. कुंभमेळा आहे, त्यामुळे सगळ्यांना आमंत्रित करायचंच आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की ह्या 2 ते 3 महिन्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुंभमेळ्याची ही जी कामं आहेत ती अगदी युद्धपातळीवर सुरू होती. अल्निनो होता, पण पाऊस प्रचंड पडला. एकीकडे पाण्याची गरज देखील होती. पण हे होत असताना जी काही रस्त्यांची चाळणी झाली, त्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह रस्ते आपण सुरू केले आणि काही कॉलनी रोड्स त्याच्याने अफेक्ट झाले आणि त्या कॉलनी रोड्स करता देखील आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांनी त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. गेल्या महासभेत आपण DPRला मंजुरी देखील दिलेली आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी आता कॉलनी रस्त्यांचे पूर्ण त्यांचे जेवढी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याकडे सबमिट करते आहे. खरं तर उबाठाने अशा पद्धतीने जे काही आंदोलन आज केलं आहे, आम्हाला आनंद वाटला असता की आमच्या बरोबर येऊन नाशिककर म्हणून त्यांनी जर भूमिका बजावली असती आणि कामं करून त्यांच्या प्रभागामध्ये देखील दाखवले असते, तर एकत्रित होऊन काम करण्याची ही संधी खरं तर आहे. आणि नाशिककरांनी जो काही संयम दाखवला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला अनेक फीडबॅक्स पण येतात की काम तातडीने झालं आहे, नाही झालं आहे, किंवा अनेक कंप्लेंट्स पण येतात की ताई अजूनपर्यंत हे झालेलं नाही आहे. असे सगळेच लोकप्रतिनिधी इथे आपण बघता आहे की अनेक प्रभागातले आहेत आणि सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांनाच रस्ते हे चांगले हवे, कारण ज्या रस्त्यातनं नागरिक प्रवास करतात त्यातूनच आपण सगळे करतो आहोत. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.